असं म्हणाल्या की त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. मी तुमच्या सोबत नाही येणार. मग आता रे राज? ठीक आहे नाही. तू जशी खोटी नाती जपलीस ना तसं हे नातं खोटं नाही. हा फक्त त्यातला खरेपणा बाहेर येण्यासाठी थोडा वेळ जाईल. आता किती वेळ जाईल मला माहित नाही, पण तोपर्यंत मी इथेच राहणार. बाय. राज हॅलो. आजी आजी. आले आले. काय झालं? जो काय पाहिजे काय? घशाला जरा कोरड पडली. एक चहा होऊन जाऊ द्या. हा चहा. पण पैसे पडतील. पडू दे, मी उचलेन. हो म्हणजे चहाचा खर्च उचलेन असं म्हणायचं होतं मला. किती पैसे होतील? 100 रुपये फक्त. मला वाटलं थोडे जास्त होतील. पाचशे घ्या. पण चहा स्पेशल झाला पाहिजे. कावेरी, अगं पाहुण्यांना स्पेशल चहा कर. फराळाचा डब्बा हाच आहे ना? ताई, अगं हे काय करतेयस? वेडी वेडी झालीस का? गप्प बसा तू. चांगली अद्दल घडवते या बोक्याला. प्रेमाचं भूत बसलंय ना त्याच्या डोक्यावर. उतरवूनच ठेवते बघ. काय म्हणत होता? तुम्ही मला ओळखता का? दाखवू दे थांब. ताई, अगं पण ही काय पद्धत आहे? गप्प बसा तू गौरी. मध्ये मध्ये बोलू नकोस आणि तू मला शिकवू नकोस. मध्ये जर काही बोललीस ना तर असा चिमटा काढेन ना तुला. चांगला चहा देते याला. असा चहा बनवते ना की चांगला आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. काय रे आदित्य? काय झालंय?
आदित्य काय विचारते आई? काय झालं? शांत का तुम्ही? बाबा ते कावेरीने राजला नकार दिला. काय? देणारच ना नकार. नाही म्हणजे गावाकडच्या मुली कशा मुळातच अशा साळसूतपणे असं भोळा चेहरा करून गोड गोड बोलून आधी सगळ्यांच्या मनात घर करतात. आणि मग डोळा कुठे असतो त्यांचा? सगळ्या प्रॉपर्टीवर, इस्टेटीवर. अरे आता ही कावेरी त्याने सुद्धा तेच केलं. पैशासाठी जीव लावला. कळलं तुला? हे बघ आता तिला माहितीये ना तात्या काय तिला पाठवणार नाहीत. मग कुठे तिला 4 पैसे सुटणार आहेत आणि राजकडे कुठे काय राहिलंय? मग कशाला देईल ती होकार? त्याने माहेरच्या चहा सुद्धा सोडून दिलाय ना. मग ती कशाला भीक घालेल त्या राजला? कळतंय का काही? बस झालं आकांक्षा. तू काय बोलतेस? कोणाविषयी बोलतेस? सगळं कळतंय मला. कावेरी विषयी एक शब्द सुद्धा वावगा ऐकून घेणार नाही मी. कावेळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तशी गत आहे तुझी. तुला काय कळणार आहे कावेरी? पैशासाठी होकार किंवा नकार देणारी मुलगी नाहीये कावेरी. तू काय ओळखणार आहेस ते? तुझी लायकीच नाहीये तेवढी. खरंच कावेरीच्या मनात राजविषयी प्रेम नसेल का रे? काकी काकी मला असं वाटतं की कावेरीने आता जरी राजला नकार दिला असला ना तरी कदाचित असं असू शकतं की तिच्या मनात राजविषयी प्रेम असेल पण तात्यांमुळे ती नाही म्हणते. आणि हे जोवर कळत नाही तोवर राजही परत घरी येणार नाही. तो तिथेच थांबणार आहे. एकच मिनिट. ऐक चहासाठी थँक्स. बाय द वे तुमचं नाव काय? माझं नाव जाणून काय करायचंय तुम्हाला? नाही काय करणार म्हणजे काय की मला काही हवं असेल तर तुम्हाला आवाज देण्यासाठी मला तुमचं नाव माहिती असणं गरजेचं आहे ना. त्यापेक्षा एक काम करू का, मी तुम्हाला काकू म्हणू का? काकू नाईस नेम, सूट होतोय तुम्हाला. अजिबात मला असं काही म्हणायचं नाही हा. आणि मला हाक मारायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे माझं नाव माहित असण्याची काही गरज नाही. तुम्हाला काही हवं असेल तर आजीला सांगा. आजी सांगेल मला. घ्या चहा. ओके